तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी आता 30 फुटांवर पोहोचली आहे। तर कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। 30 फुटांवर आता ही पाणी पातळी पोहोचलेली आहे। पूर आले कोल्हापूरची पंचगंगा नदी सध्या पात्रावर गेल्या। आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदी पात्रावर गेलाय। इचलकरंजी महानगरपालिका रेस्क्यू टीमच्या वतीनं बोट तैनात केलेला आहे। आपण TV9च्या माध्यमातून सध्या पंचगंगाच्या प्रवाहातून आपण दर्शकांना आपण दाखवते की पंचगंगेचा जे पूर आलेला आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहराला लागून असणारे जी पंचगंगा नदी आहे ती पंचगंगा दुतुंडी वाहू लागली आहे, पात्रावर गेला। आपण जर बघितलं तर इचलकरंजी कर्नाटकला जोडणारं जे 2 पूल आहेत त्यातल्या बारक्या पुलाला हे पाणी पंचगंगेचं घासू लागलेलं आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर पंचगंगेचा जो बारका पूल आहे त्या पुलाला पाणी घासू लागल्यामुळं इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। जवळजवळ 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, 25 रस्ते पाण्याखाली आहेत। त्यात जर इचलकरंजी कर्नाटकला जो जोडणारा जो रस्ता आहे बारका पूल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। कुठलाही धोका होऊ नये यासाठी महानगरपालिकेने खबरदारी घेतलेली आहे। आपण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपण जर पाहिलं तर पंचगंगा नदीचा जो रुद्र अवतार पुराचा दरवर्षी पाहायला मिळतो त्याच माध्यमातून आपण दाखवतो कॅमेरामॅनच्या माध्यमातून। आपण जर बघितलं तर बारका पूल बंद करण्यात आपल्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनचे संजय दादा आहे। तुम्ही दरवर्षी पंचगंगा पुला धोका होऊ नये नागरिकांकडे करतात। आज पहिल्यांदा यांत्रिक बोटीच्या सहाय्याने पूल बंद ठेवलेला आहे, कुठलाही धोका होऊ नये, काय सांगा? तर कालपासून पाणलोट धरणामध्ये मुसळधार पाऊस चालू झालेला आहे। त्यामुळे कालच्यानं पंचगंगा नदीची पातळी झपाट्यानं वाढ झालेली आहे। तर कालपासून 3 फुटाची पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि आज बघितला तर 57 फूट उंचावर आता टेकलेली आहे। तरी इचलकरंजीच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये किंवा कुठल्याही वाहतुकीला अडथळा होऊ नये यामध्ये आम्ही सकाळी 6 वाजता स्वतःचे जुना पूल आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी यांत्रिक बोट, त्याच्यावरती जवान आणि फायर ब्रिगेड जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आणि असा जर पाऊस राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे। तर त्यासाठी महापालिकेच्या जवळजवळ 150 कर्मचारी तैनात करण्यात आले, स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जनावरांची छावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर प्रशासनानं महापालिकेनं मान्य आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर